नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहेत व्हेज मोमोज। तर ते कसे करायचे ते प्रथम बघूया। त्यासाठी इथे मी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे किसून, आणि कांद्याची पात घेतलेली आहे, लसूण आणि आलं बारीक चिरून घेतलेलं आहे, कांदा एक मोठा बारीक चिरून घेतलेला आहे। एका भांड्यामध्ये 2 टोमॅटो बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या घालून ते शिजत ठेवलेलं आहे। आणि ते शिजल्यानंतर मिक्सरमध्ये ही चटणी आहे आपली मोमोज बरोबर खाण्यासाठीची, ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे। आणि एका पॅन मध्ये आता 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हे मिक्सरला चटणीचं जे वाटून घेतलेलं होतं मिश्रण ते घालायचं आहे। ते चांगलं आता परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये जे पाणी होतं ते पाण्याचा अंश सगळा गेला पाहिजे आणि शिजली पाहिजे चटणी। यामध्ये 2 चमचे मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे एकत्र आणि थोडा वेळ पुन्हा शिजू द्यायचं आहे। अशा तऱ्हेने ही मोमोज बरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे। आता पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे आणि भाज्या थोड्याशा आपल्याला शिजवून नाही, फक्त थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आलं आणि लसूण अगदी बारीक चिरून घालायचं आहे। आलं लसूण थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यावरती कांदा घालायचा आहे। इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच हे परतून घ्यायचे आहेत भाज्या। कांदा थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे। गाजर थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये कोबी घालायचं आहे। आणि नंतर कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे। आता हे थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी मैदा मध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालून मैदा मळून ठेवलेला होता एक 10 मिनिटं आधी। तर त्याचा एक मोठा गोळा करून घ्यायचा आणि आपण नेहमी जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे ती चपाती लाटून घ्यायची आहे। आता एका वाटीच्या सहाय्याने छोट्या छोट्याशा पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये या पुरीमध्ये सारण घालायचं आहे। आता याला तुम्ही हवा तसा वेगवेगळा शेप देऊ शकता। अशा तऱ्हेने सगळे मोमोज तयार करून घ्यायचे आहेत। इथे चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आहे। आता आणि एक मोमोज करून दाखवते। अशा प्रकारे हे सारे मोमोज करून घेतलेले आहेत। एक 10 ते 12 मिनिट हे आपण वाफवून घ्यायचे आहेत। अशा तऱ्हेने हे मोमोज तयार झालेले आहेत। घरात केलेले आपण चटणी बरोबर ते खायचे आहेत। ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व सुधाज किचनला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।